नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। व्यसनाधीनता हे सामाजिक संकट, पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पवार यांचे प्रभावी मार्गदर्शन। व्यसन केवळ वैयक्तिक आयुष्यच नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि समाजासाठी घातक आहे। त्यामुळे प्रत्येकाने सजग राहणे आणि व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी सक्रिय योगदान देणे ही काळाची गरज आहे, असं मत हातकणंगले पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पवार यांनी व्यक्त केले। कुंभोज ग्रामपंचायत आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल कुंभोज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक जनजागृती उपक्रमात पवार यांनी व्यसनाधीनता एक सामाजिक संकट या विषयावर प्रभावी व्याख्यान दिलं। या प्रसंगी विद्यार्थ्यांसह पालक, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पवार यांनी आपल्या सखोल आणि प्रभावी शैलीत व्यसनांचे प्रकार, सिगारेट, तंबाखू, मद्यपान, ड्रग्ज इत्यादी तसेच त्यांचे शारीरिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम सविस्तरपणे मांडले। युवकांमध्ये व्यसनाची वाढती प्रवृत्ती ही चिंतेचा विषय असून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी अधिक सजग भूमिका घेतली पाहिजे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी व्यसनमुक्तीसाठी प्रतिज्ञा केली। मुख्याध्यापकांच्या हस्ते पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पवार यांचा सन्मान करण्यात आला। या व्याख्यानाच्या माध्यमातून कुंभोज ग्रामस्थ व विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्ती संदर्भात जागरूकता निर्माण होऊन समाज परिवर्तनाची दिशा निश्चित करण्यात आली आहे। यस न्यूज महाराष्ट्रासाठी कोल्हापूर प्रतिनिधी सचिन लोंढे। सगळे पुस्तकं, वह्या, सगळे एक्सपेन्सिव्ह सगळं साहित्य तुम्हाला मिळतंय, तरी पण तुम्हाला चिंता आहे म्हणून तुम्ही व्यसन करताय। दुसरी गोष्ट अपयश, यशच मिळालं नाही, अजून अपयश काय कळालं, तरी पण अपयश आलं। कशात आलं अपयश? ती नाही म्हणली म्हणून अपयश आलं, सरळच आहे। मग त्यांनी व्यसन चालू केलं आहे। त्यानंतर ना उदासीनता, कुठल्याही गोष्टीकडे नकारात्मक दृष्टिकोनातून बघणं, हे आता माझ्याकडनं काय होणार आहे, परीक्षात तर आपल्या दांड्या उडणारच आहेत, चांगले मार्क्स नाही आले मग त्याच्यातून उदासीन व्हायचं आणि परत व्यसन करायचं। त्याचे दोन विषय, त्यांनी 2 सब्जेक्ट गेले म्हणून तंबाखू चालू केली, माझे तर 3 गेलेत, मग मी दारूच प्यायला पाहिजे, अशा प्रकारचं एक व्यसन चालू झालेलं आहे। ह्याच्यातून मित्रांनो बाहेर पडा। सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये पाहिजे, सकारात्मक ऊर्जा असेल तर आपण यातून बाहेर पडत। कुठलंही अपयश हे कायमस्वरूपी नसतं, एका अपयशाने कुणीच खचून जायचं नसतं। अपयश जरी आलं तुम्हाला तरी त्याच्यातून यश कसं मिळवायचं हे बघायचंय। तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, प्रत्येक लोकाला इथं अपयश आलेलं आहे। सन्माननीय व्यासपीठावर बसलेले सर्व गुरुजन असतील, तसेच माझे सहकारी असतील, त्यांना सगळ्यांना अपयश आलेलं आहे। मी तुमच्या समोर सांगतो, मला देखील अपयश आलेलं आहे। एमपीएससी करत असताना मला 3 वेळेस अपयश आलेलं आहे, 4थ्या वेळेस मला यश मिळालेलं आहे। त्यामुळं एक उदाहरण म्हणून मी हे सांगतो आणि कबूल पण करतो, 3 वेळेस मला देखील अपयश आलं, पण अपयशाने खचून न जाता तेवढ्याच जोमाने आपण प्रयत्न करायचा असतोय आणि त्याच्यातून आपलं जे ध्येय ते गाठायचं असतंय। कुठलाच अपयश एकदा आलं म्हणून आपलं जीवन संपत नाही, परत प्रयत्न करणं। प्रॅक्टिस बी मॅन परफेक्ट। तुमच्याकडे सातत्य असेल तर तुम्ही यश नक्की मिळवाल। असं कधी ऐकलंय का, एकदा नापास झालेला मुलगा परत पासच होऊ शकत नाही? आणि मार्क्स ह्या गोष्टी फक्त तुमच्या कागदावर राहतात, तुमच्या जीवनाचं यश हे तुमच्या आयुष्यातल्या टर्निंग पॉइंटवर ठरतं। तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेणं आणि त्या दिशेने वाटचाल करणं, ह्याच्यावरती अवलंबून आहे तुमचं यश। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।